हॅलो फ्रेंड्स, आजच्या मिनी व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे बघा माझ्या बाळाचं वॅक्सिनेशन आणि माझ्या बाळाला आता झाले आहेत बघा 4 महिने कंप्लीट. आणि हे जे वॅक्सिन आहे तर हे 3.5 महिन्याचं वॅक्सिन आहे. मागच्या महिन्यात ते द्यायचं होतं, पण माझ्या बाळाची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे आम्ही ते इथे दिलं नव्हतं. तर आज आम्ही त्याला ते द्यायला निघालो आहोत. माझ्या घराजवळच कॅम्प लागलेला होता, त्यामुळे आम्ही तिथे जायचं ठरवलं होतं. माझ्या बाळालाही काही कल्पना नव्हती ह्या गोष्टीची, म्हणून तो पण बघा किती शांत आहे. आणि जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम बाळाला वॅक्सिन दिलं होतं तेव्हा तो खूप रडला होता, त्यामुळे असं वाटलं की नको ते वॅक्सिन वगैरे काही द्यायला, पण ते देणंही गरजेचं असतं. तर आता आम्ही इथे पोहोचलो आहोत बघा. आणि आता पुढे काय होणार माहीत नाही, विचारायला काही कल्पनाही नाही आहे. मला थोडं टेन्शन आलं आहे आणि माझं बाळ मला अजूनही हँडल करता येत नाही, त्यामुळे ते माझ्या आईजवळ होतं बघा. कारण माझं C-सेक्शन झालेलं, अजूनही मला माझं बाळ घेऊन प्रॉपर चालता येत नाही. तर आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. आता पुढे काय होते काय माहिती, मला थोडंसं आता टेन्शन आलेलं आहे. तर बघूया, इथे आता आधीच आमचं कार्ड वगैरे चेक करतायत आणि मग आता इथे बाळाचं सर्व कार्ड वगैरे चेक करून झालेलं आहे. आणि आता बघा इथे मला सिस्टर सांगत होत्या की जर ताप वगैरे आला तर तुम्ही हे औषध द्यायचं आहे बाळाला, तापेचं. आता बाळाला पोझिशन द्यायला त्यांनी सांगितली. पुढचं मला शूट करायला थोडंसं टेन्शन येत होतं, तरीही मी खूप मोठी हिंमत करून हे शूट करत आहे. इथे बघा त्यांनी पोझिशन द्यायला सांगितली आहे, तर माझी आई त्याला घेऊन बसलेली आहे. त्यांनी त्याच्या बघा दंडामध्ये एक सिरिंज लावली आहे आणि इथे तो रडला ते बघून मला पुढचं शूट करावं असं नाही वाटलं. हा बघा माझा पिल्लू अथांग किती स्ट्रॉंग आहे आणि नंतर तो लगेच शांत झाला आईजवळ गेला की.